श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शिवप्रेमाचा उत्सव. या पवित्र महिन्यातील सोमवारी उपवास करून भक्त आपल्या भोळ्यानाथाला प्रसन्न करतात. प्रस्तुत आहे एक भक्तिपूर्ण भावस्पर्शी कथा, श्रावण सोमवार व्रतकथा, जिथे एका कन्येच्या अढळ भक्तीने स्वतः भगवान शिव तिला दर्शन देतात आणि तिच्या जीवनात सुखाचे क्षण आणतात. ही कथा तुम्हाला भक्तीचा खरा अर्थ शिकवेल, निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि समर्पण शिकवेल. श्रावण महिना भगवान शिवाला अतिप्रिय असलेला महिना. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविक उपवास करून शिवाची भक्ती करतात. असं मानलं जातं की या व्रताने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः कन्यांसाठी वरप्राप्ती आणि विवाहित महिलांसाठी पतीचे दीर्घायुष्य लाभते. ही कथा एका अशा भक्त महिलेची आहे जिने आपले सर्वस्व शिवाला अर्पण केले आणि त्याचं फळ कसं तिला मिळालं ते पहा. एका वेळेची गोष्ट आहे. एका गावात साध्वी नावाची एक तरुण कन्या राहत होती. तिचं मन सतत भगवान शंकरांच्या भक्तीत रमत होते. तिचं कुटुंब गरीब होतं, पण ती नेहमी मंदिरात जाऊन दिवा लावत असे, फुलं वाहत असे आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी व्रत देखील करत असे. तिचं एक स्वप्न होतं. तिचा पतीही शंकरासारखाच सच्चा, निष्ठावान आणि सोज्वळ असावा. घरचे लोक तिला म्हणायचे, श्रावण सोमवारी व्रत करून काय मिळणार? पण तिने भक्ती सोडली नाही. एक दिवस तिने एका जंगलात नदीकाठी एका प्राचीन शिवमंदिरात व्रत करण्याचा निर्धार केला. त्या मंदिरात जाऊन तिने अखंड शिवनामस्मरण सुरू केले, उपवास केला आणि आपल्या मनात एकच प्रार्थना केली, हे भोळेनाथ, तू माझा पती हो किंवा तूच माझ्यासाठी असा कोणीतरी पाठव जो तुझ्यासारखा असेल. त्या रात्री तिच्या स्वप्नात स्वतः भगवान शिव प्रकट झाले आणि ते म्हणाले, मुली, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तू 7 सोमवारी जो उपवास आणि भक्ती केलीस त्याच्या फळस्वरूप मी तुला आशीर्वाद देतो की तुला असा पती मिळेल जो तुझ्यावर सदैव प्रेम करेल, तुझ्या भक्तीचा सन्मान करेल. साध्वी सकाळी उठल्यावर हर्षाने भारावून गेली. त्या गावात लवकरच एका सत्पुरुषाचं आगमन झालं. त्याचं नाव होतं विष्णुदास. तोही भक्तिमार्गावर होता. शिवाचा अनन्यसाधारण भक्त. दोघांची भेट झाली आणि त्यांच्या विवाहात केवळ प्रेमच नव्हतं तर भक्ती आणि विश्वासाची जोड देखील होती. विवाहानंतर साध्वीने नवऱ्यासोबत दरवर्षी श्रावण सोमवारी उपवास चालू ठेवला. दोघंही मिळून दर सोमवारी गरिबांना अन्नदान करीत. त्यांच्या जीवनात कधी दुःखाचं सावट आलं नाही. त्यांच्या भक्तीचं फळ म्हणजेच त्यांचं सुखी आयुष्य होतं. हे श्रावण सोमवारचं व्रत फक्त एक धार्मिक परंपरा नाही तर एक भक्तिमार्ग आहे. ही कथा आपल्याला शिकवते की जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे देव स्वतः प्रकट होतो आणि भक्ताच्या जीवनात सुख, समाधान आणि प्रेमाचं फळ देतो. श्रावण महिन्यातील सोमवारी केलेले हे व्रत मनापासून भक्तिपूर्वक जर आपण केलं तर प्रत्येक मनोकामना नक्की पूर्ण होते. बोला ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा.